मुंबईमध्ये महापौर निवडीच्या हालचालींना वेग आलेला आहे। राजकीय पक्षामध्ये रिचेबल नॉट रिचेबलचा खेळ सुरू आहे आणि यावरूनच संजय राऊतांनी उदय सामंतांना जोरदार टोला लगावला। उदय सामंतांनी काल महापौर निवडीवेळी अनेक जण नॉट रिचेबल असतील असं सांगत ठाकरेंना सूचक इशारा दिला होता। त्याला उत्तर देताना राऊतांनी सामंतांचा खरपूस समाचार घेतलाय। आमचे नगरसेवक घरीच असून तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागतात असा खोचक सवाल राऊतांनी केलाय। आम्ही महायुतीनं लढलेलो आहोत। त्याच्यामुळे 2019ला जे पूर्वीच्या शिवसेनेनं केलं म्हणजे निवडून यायचं एकत्र आणि बसायचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन, असं काही शिवसेनेकडनं होणार नाही आणि ही शिकवण देखील वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची नाही। नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल तर कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल। त्याच्यामुळं नाहक पक्षाची बदनामी करायची, पक्षाला कुठेतरी कमी लेखायचं काम करायचं, शिंदेसाहेबांवर टीका करायची, हा काही लोकांचा उद्योग आहे। नॉट रिचेबल कुठले नगरसेवक असतात ते नाही, ते आमचं बघा की असं आहे की आमचे नगरसेवक जे आहेत हे आपापल्या घरी आहेत। आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते आणि ते आपापल्या गाड्याने येतात आणि निघून जात आहेत। तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे। मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैदखान्यामध्ये डांबून का ठेवावे लागले? आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत। ते रिचेबल की नॉट रिचेबल नंतर बघू।